तर सध्या आंब्यासोबत पेरूची देखील खूप मज्जा चालू आहे. सध्या हे पेरूचे झाड अगदी छोटंसंच आहे, पण याला ना रोजचे 7-8-10 पेरू निघतात ते. त्याच्यामुळे सकाळी रोज एवढं काम एकदम चांगलं व्यवस्थित करावं लागतं. आमच्या अगोदर नाही ह्याच्यावर पक्ष्यांचा मोर जास्त, पक्षी गेल्यानंतरच आम्ही पेरू काढतो. आणि खालून सांगावं लागतं तिथं पिकलेलं आहे, तिथं पिकलेलं आहे. का होतं, बरीचशी पानं पिवळी झालेली आहेत ना, त्यामुळे लवकर लक्षात येत नाही. आणि पेरूची पानं आहेत ना दाट पण फार असतात, त्यामुळे लवकर लक्षातच येत नाही. असे सर्व पेरू एक एक करून झिलून घ्यायचा. आणि पेरूच्या रेसिपी ज्या आहेत त्या करायचा विचार डोक्यात आहे, पण सध्या रोजगार आम्ही कलरचं काम आणि शाळा चालू झाली, त्यामुळे आमची ना बरीचशी सिस्टीम आहे ना बिघडली आहे. इकडे जागेवर यायला 5-6 दिवस तरी लागते. 5-6 दिवसानंतर रुटीन बसल्या ना नक्की रेसिपी करेल आणि तुमच्यासोबत शेअर देखील करेल. त्याआधी ना मला तुम्हाला सांगायचं, मी आज ना म्हणजे दिवसभरात ना 2 असे सीन पाहिले ना, दोन्ही सीन पाहिल्यानंतर मला दोन्ही तुमच्यासोबत शेअर करावं वाटले, म्हणून मी ते व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्याचपूर्वी सांगते, पेरूमध्ये ना संत्र्यापेक्षा पण जास्त व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळं आपल्याला त्या आजारांशी लढण्यासाठी म्हणजे आपल्या शरीरातली जी प्रतिकारशक्ती आहे ते वाढवतं. त्याचसोबत पेरूमध्ये फायबरसुद्धा भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे आपली पचनशक्ती मजबूत होते. आणि पेरूमध्ये ना नैसर्गिक साखर असते, त्यामुळे आपल्या रक्तातली जी साखरेची पातळी आहे ना ही पेरूमुळे नियंत्रित राहते. असे ही पेरू आहेत ना तुम्ही नक्की खात जा. आणि काय झालं होतं, आज रस्त्याने जाताना मला ना 2 कुत्रे दिसले. ते अगदी शांत निवांत झाडाखाली बसलेले होते. एक हे सावलीला बसलं होतं आणि दुसरे ते अक्षरशः बाजार बसलं होतं. ह्याचं सुख पाहून मला माझ्याच नशिबाचं हसू आलं. अरे काय मस्त आयुष्य यायचं. म्हणजे मी थोडं वेळ हसले, म्हणलं माझ्यापेक्षा त्याचंसुद्धा आयुष्य खूप छान आहे. आपण म्हणतो नाही मी माझं असेल माझं तसं, ते मुख्य चित्र बघावा. आणि संध्याकाळी रोजगार म्हणून जेव्हा सुट्टी झाली, ज्यावेळेस घरी चालले होते ना, त्यावेळेस हे ट्रॅफिक पाहिलं. अरे च्या, एकाच साईडने एवढं ट्रॅफिक का, म्हणलं काय झालं नेमकं बघावं. तर काय सांगावं तुम्हाला, त्या डीमार्टला अशी तोबा गर्दी होती. नेमकं डीमार्टमध्ये कोणती ऑफर चालू आहे म्हणलं चला, कारण की मला तर काही डीमार्टची ऑफर दिसत नाही किंवा समजत पण नाही. म्हणून मग मी माझ्यासोबत बारक्या होता, आम्ही दोघं ठरवलं, म्हणलं चला आता घरी जायला थोडा उशीर झाला तरी चालेल, पण आपण नक्की डीमार्टकडे जाऊयाच. आम्ही गेलो, पाहिलं तर घरी कुणी राहिलं का नाही हाच पहिला प्रश्न पडला. सर्व काही डीमार्टमध्येच आहे काय. अरे अवघड परिस्थिती बाबा. मग सर्व डीमार्ट पाहिलं आम्ही फेरफटका मारून. बरेचसे जण घेत होते, पण आम्ही 2 मॉकर होतो, त्यासोबत आम्हाला एक बाळ देखील सापडलं. ते आमच्यासारखं शांत बसून होतं. ते आपल्या नुसतं कपडे मागं पुढं घेत होतं, पण त्याच्याकडं पाहिलं ना खूप छान वाटलं. किती शांत मस्त, ह्यालासुद्धा कळायला लागले शॉपिंग केली पाहिजे. ते आपलं चेक करत होतं. त्याच्यानंतर त्याची नजर आहे ना अचानक कॅमेऱ्यात गेली आणि ती इतकं इरमलं ना, मग तिथून पुढं त्याचं काय शूट घेतलं नाही. म्हणलं नको या, नाही का, छोटंसं बाळ होतं ते लाजलं. आणि त्याच्यानंतर बारक्याला खेळण्याच्या सेक्शनमध्ये घेऊन आला ते शेवटी. तिथं एक हेलिकॉप्टर सापडलं आम्हाला. ते इतकं भारी हेलिकॉप्टर होतं ना, असं वरती उडायचं खाली जायचं. आमच्या बारक्याचं बऱ्यापैकी त्यात जीव गुंतलात बरं का. आमचं घ्यायचं ठरलं, पण त्याचं काय आम्हाला पॅक पीस भेटलाच नाही. मग आम्ही ते कॅन्सल केलं आणि बाहेर निघालं निघून. पण मला फक्त एक मोठा प्रश्न पडला आहे, बाईकांना नेमकं ह्या डीमार्टमध्ये काय सापडतं. मला तर काही सापडलं नाही बाबा.